तुझ्या 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 रूपाचं चांदन। ताई साहेबांचा विजय असो, ताई साहेबांचा विजय असो, ताई साहेबांचा विजय असो, ताई साहेबांचा विजय असो, ताई साहेबांचा विजय असो। अहो एकनाथराव तुम्ही असू द्या। आऊ ताई, मी आज लहान आहे हो, पोरी नशीब उजळलं ग तुझं। तरी बी माझ्या पाया नका पडू, आई साहेबांच्या पाया पडा, त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथं आहे। आई साहेब, यंदा 100% लोक हिलाच निवडून देणार। याला म्हणतात लोकांच्या काळजाला थेट हात घालणं। आई साहेब वाढत जाऊ। आई साहेब, मला काहीतरी सांगायचंय। तुला तर जे काही सांगायचं असेल ना ते दत्ताला सांग, आम्हाला पुढे मीटिंगला जायचं। महेश्वरी, दिल्लीतनं माणसं निघालीत, ती पोचायच्या अगोदर आपल्याला कोल्हापूर गाठायला पाहिजे। कोल्हापुरात समधी तयारी झाली ना व? नाही, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेकडे तुम्ही जातीनं लक्ष द्या। वय वय समज झालंय, मी सांगून ठेवलंय। आई साहेब, तिकडे 2 दिवस लागतील ना? नाही म्हणजे तसे कपडे घ्यायला सोबत। वय बाकी आजची सभा झाक झाली हा। इकडची वस्तीतली लोक एकदा जोडली की गावाकडची लोक जोडायला याय नाही लागणार। नक्षत्रताई, आता तुमच्यावरची बी जबाबदारी वाढली आहे बरं का? काय मला नाही जमायचं हे। चौकट मोडायची नाही। अगं खूप वेळ लागलाय की काय तुला? एवढी मोठी संधी मिळाली आहे आणि नाही काय म्हणती? मी हे आधी कधी केलं नाहीये, आणि तसं बी मला इथं कोणी ओळखत बी नाही ना व। तुला वळखाया आई साहेबांचं नावच पुरेस आहे। आणि राहिला प्रश्न कामाचा, तर त्याचा विचार करायची तुला काही गरज नाही। हो साहेब, पण दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आई साहेबांचा शब्द आणि त्यांचा मान हा देवाला बी मोडता येत नाही। आणि तुला निवडून आणायचं आणि काम शिकवायचं ते आम्ही बघू। नक्षत्र, या समध्याची सवय करून घे आता। दत्ता, हिला समधी कामं समजवून सांग आणि घरातल्यांच्या आवडीनिवडी बी सांग। जा आता। दत्ता, आणखी एक, त्या भवानीची नियत आणि वारं कधी बी फिरू शकतं, तेव्हा निवडणूक होईपर्यंत या पोरीला देखरेखीखाली ठेव। काय बी झालं तरी आम्हाला कसलीच कसर सोडायची नाही ना, त्या भवानीला कुठली चूक करायची मुभा द्यायची। आई साहेबांची खुर्ची कशी पडली? आई साहेब, तुम्ही खूप चांगले आहात। तुम्ही भलेही हे सगळं माझ्या चांगल्यासाठी करत असाल, पण माझी तेवढी ऐपत नाहीये हो। जी पोरगी नेहमी आयुष्याशी लढत आलीये, ती काय निवडणूक लढवणार? तुम्ही मला सरपंच पदासाठी उभं करताय, हा तुमचा मोठेपणा झाला। तुम्ही जितकं माझ्यावर जबाबदाऱ्या टाकाल तितकीच मी लहान होत जाईन। मला खरंच नाही जमणार हो हे सगळं। मी कारण नाही सांगू शकत तुम्हाला, पण माझा नाईलाज आहे। आई साहेब, माझा चेहरा वस्ती बाहेर गेला तर तुमच्या इब्रतीवर डाग लागेल, आणि ते मला नकोय। आई साहेब,
मला समजून घ्या. माझा चेहरा वस्तीच्या बाहेर नका जाऊ देऊ. विनंती आहे माझी. मला नाही बनायचं हो सरपंच. ते समजा ठीक आहे, पण आता कुणी किती काय बी म्हणलं ना तरी सरपंच ती नक्षत्राच होणार आहे. तुम्ही बी लागला का आता त्या नक्षत्राची बाजू घ्यायला? अगं बाजू नाही, डोळ्यांनी समोर जे दिसतंय ना ते बोलतोय. तू बाहेर नव्हती म्हणून तुला माहित नाही लोकांनी किती डोक्यावर घेतलंय तिला. आम्ही कसं बघणार सांगा की. मी बाहेर यायला निघाले तर तुमच्या आई साहेब म्हणल्या थोबाड बंद करून घरात बस. आणि तुमचं तर काय, समद्यांसमोर बायकोला घेऊन मिरवावं असं काय वाटत बी नाही तुम्हाला. तर टावेल घे. अगं तिथं काय फॅशन शो होता का तुला घेऊन मिरवायला? राहू द्या. तुम्हाला कधी वाटतं का मला घेऊन फिरावं, जरा मिरवावं, कौतुक करावं? अगं तसं नाहीये. हा, माझी डायरी कुठे आहे का? का तुमचं तुम्ही, मला नाही माहिती. आणि हे समजा घेऊन कुठे चाललंय बाहेर? मी आई साहेबांना अण्णा बाहेर चाललोय, उद्याच्याला येऊ. तोवर घरात काही उत्मात घालू नका म्हणजे झालं. काय मी कशाला काय करते? तू बी जरा डोकं शांत ठेव. घरात दत्ता भाऊ आणि नक्षत्र आहे, तिच्या संग वाढीव वागू नको. ती आता नुसती मोलकरी नाही, उमेदवार आहे सरपंच पदाची आपल्या. कले, अगं तुझ्या संग बोलतोय मी. हो नाही काहीतरी बोल की. ऐकतोय, विचार करतोय. कले मला माहितीये तुला राग आलाय, पण अगं जरा दामानं घे. असं नुसतं खुर्च्या पाडून काही होत नसतं. तुला वाटलं असेल कुणाला काही माहित नाही, माझं पुरतं लक्ष असतं. अशा किती बी खुर्च्या पाडल्या ना तू तरी आई साहेबांचं काही नुकसान होणार नाही. अगं असं पिंजऱ्यातल्या वाघिणीवाणी फेऱ्या मारणं बंद कर, त्यानं तुझंच वजन कमी होईल. आई साहेबांच्या वजनात काही बी घट होणार नाही. त्यांचा कणा ताठच राहणार आहे कायम. येतंय का ध्यानात? निघ तू. येतो मी. सांगितलेल्या गोष्टी ध्यानात ठेवा म्हणजे झालं. पाहिलं का काय म्हणले? म्हणे कणा कायम ताट राहणार. ह्यो ताट कणा कसा वाकवायचा ह्या कलेला चांगलं ठावे. म्हणजे काय करणार आहे तुम्ही? म्हणजे असा डाव टाकणारे की ह्यो कणा फक्त वाकणार नाही, कायमचा मोडल. आणि ते बघून समद्यांना कापर भरत. हो कलाताई, अहो सांगा की काय करणार आहे ते? फळ खा की, तुला झाड कशाला मोजायचेत ग? ऐक, तिची सुंदरी कुठे बघा ती. हो तिकडे गोट्यात गेल्या गुरांचं दूध काढायला. दत्ता भाऊ ते बी तिकडच आहे, तिला काम समजवायला लागले. चांगलंच आहे की मग. ओ कलाताई, कुठं चाललंय कलाताई? हो कलाताई, तुम्हाला भूक लागले का? थांबा, त्या काळुंद्रीला बोलवते आणि तुमच्यासाठी काहीतरी बनवायला लावते. ए नक्षत्रा, मॅडम काय बी नगाय मला, ग बस. अहो मग इथं कशा पे आलोय आपण? कारण त्या नक्षत्राचा जीव खाणार आहे मी. म्हणजे
आमच्या नक्षत्राची चितार असतोय म्या. आता ती पोरगी घरात आली की तिला आधी किचन मध्ये पाठवायचं, तिला चहा ठेवायला सांगायचा, मग ती लायटर शोधत. पर त्यो तिला घावणार नाही. का सांग? कारण म्या तो लपून ठेवलेला असं. मग ती काडी पेटी हुडकत आणि यानं गॅस पेटवाया जाईल. एक काडी आणि नक्षत्राचं राम नाम सत्य हे. ताई, अहो लईच वाण डोकं चालते की हो तुमचं. पर आपला वाडा बी उडल की. हे असं 10 वाडं बांधता येतील, तर गेलेल्या नक्षत्राचं काय करणार तू? हं? कुठून आणणार तिला? मग सरपंच बी हवेत आणि निवडणूक बी हवे. ते दत्ता भाऊ यांचं काय? त्याला कुठं सुका सोडायचं आहे? त्या नक्षत्रासंग त्याला बी विरून जाऊ दे हवे. पर कसं? त्याला भी त्या पोरी संग हितच धाडायचं. म्हणजे मग एका दगडात 2 पक्षी मारायचं. ताई, मला हे लई धोक्याचं वाटतंय बर का. ए, धोका पत्करल्या बिगर आपल्याला आपली या घरातली हक्काची जागा मिळायची नाही. मुडद्यांची रास रचूनच या जगात मोठं होता येतं. दुनियेची रीतच आहे ती. चल 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 चल. ताई, 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 मी काय म्हणते, आपण जाऊया की चला वाड्याभोवती. चल. आता नाही, आधी त्या दोघांनी आत पाठवायचं, मग आपण बाहेर जायचं. हा, आलीस का? समधी कामं समजून घेतलीस ना? वय, हा, चांगलंय चांगलंय. तेवढा माझ्यासाठी जरा चहा टाकतीस का? आणते ताई. तू मस्ती बी आणू? हाय का आता? तुला माहित नाही व्हय? दत्ता भाऊंचा उद्यापत्र उपवास आहे. नाही म्हणजे आईसाहेबांच्या हातचं सोडून कुणाच्या बी हातचं खायचं तर सोडच ग. साधा वास बी घेत नाही दत्ता भाऊ. चौकटीत राहायचं. हा, आता मी काय चुकीचं बोललो? एवढं का अंगावर यायलायस तू? दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आईची मस्करी करायची नाही तर जाळ काढी. राहिलं बाबा, नाही मस्करी करत. तू काय बघायला इथं? हा, अगं आमच्या भावा बहिणी चालू असतं असं. तुझा चहा ठेव, जा जा जा. मला बी आणशील का चहा? आणते की ताई. हा, नशीब म्हणलं आमचं. एकदा विचारावं, आता तू सरपंच बाई होणार, चहा जमतो की नाही? ताई, असं कसं नाही देणार? मी आणते की. हे घेऊन जा का ते बी मीच घेऊन यायचंय? नाही, मी आणते. दत्ता भाऊ, हे बघ. अरे त्या किटली एवढी आहे रे ती. कुठं तिला उचलता येणार आहे? तुझी एवढी ताकद आहे तिच्यात?
तो प्रश्न तिचा आहे. ते कसं न्यायचं तिचं ती बघून घेईल. हा पर म्या काय म्हणतो म्हणजे आज एक दिवस कर आपल्या सरपंच बाईंना मदत. हा उद्यापासून करेल का तिचं ती करशील ना वा. होय. बघ एक वेळच उद्यापासून तुझं तुला घेऊन जावं लागेल. आता होईल धमाका. चल आता आपण बाहेर जाऊ. हं? आता जे बी होईल ते या दोघांचं होईल. चल 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 चल. उघड की. ते घट्ट बसलंय. जेवली होती ना व? होय. माझी आवडती माटाची भाजी होती. खूप नाही याच्यात काय माहित. तुझ्याच्यानं सद दार बी उघड ना. नाही जमत आहे. आता अजून एक मदत कराल. वय बाजूला. कडमड अजून मध्ये मध्ये. ते चुकून झालं. ते ठेवायला गेले होते ना म्हणून. लांब 4 हात लांब राहायचं सांगितलंय. 1 2 3 4 पावलं माग. ध्यान माझ्याच नशिबात आलंय. दार एवढं घटकुनी लावलंय. अहो कलाताई, भूत बघितल्यावर काय बघताय? ताईचा काय त्या